हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये आपण काल एक्सरसाइज 2.1 मधले फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला होता आणि त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये ऑलमोस्ट 18 क्वेश्चन होते, सब क्वेश्चन्स. त्यापैकी आपण बरेच कव्हर केलेले आहे आणि बाकी तुम्हाला होमवर्क म्हणून दिले होते. सो आय होप तुम्ही ते करून बघितले असेल आणि ते निश्चितपणे तुम्हाला जमलेही असतील. काही जरी अडचण असेल तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिकचा व्हिडिओ बघा, जिथे आय बटनवरची लिंक देतोय तिथे जाऊन तुम्ही तो बेसिकचा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या बेसिक आयडिया क्लिअर होतील अँड देन तुम्ही कुठलीही एक्सरसाइज या युनिट मधली इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. आज आपण चालू करतोय सेकंड क्वेश्चन. बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे या ठिकाणी, तर स्टेट द साइन्स ऑफ. आपल्याला काय करायचं आहे, हा टॅन 380 दिलेला आहे, याचा साइन काढायचा आहे. म्हणजे तो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल साठी आपल्याला माहित आहे, ट्रिक सांगितली होती, अगदी सिंपल आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट. ऑल स्टुडंट टेक कॉफी. ए फॉर ऑल. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच फंक्शन्स हे पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. हा 0 पासून सुरुवात होतो. ओके, 90, 180 डिग्री, या ठिकाणी 270 डिग्री आणि हा 360 डिग्री. एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर हा 360 डिग्री या ठिकाणी कंप्लीट होतो. सो आता आपल्याला दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये टॅन 380 डिग्री. ओके, 380 डिग्री मध्ये कुठे असणार आहे बघा, तर इथे 360 डिग्री कंप्लीट होतो आणि त्याच्यानंतर समोर ओके यामध्ये 20 ऍड करावं लागतील. सो आपल्याला मिळणार आहे 380 डिग्री आणि एक रोटेशन कंप्लीट अगेन सेकंड रोटेशन साठी जातोय, म्हणजे ते कशात असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. ओके, मग काय लिहिणार आहे बघा आपण या ठिकाणी, टॅन 360 डिग्री प्लस 20 डिग्री. ओके, 360 प्लस 20 म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालं आणि अजून समोर जातो. मीन्स दॅट आता इथून समोर जातो याचा अर्थ काय आहे, तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. ओके, मग टॅन 380 डिग्री लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे ते. आणि जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, ओके इथं बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे जे काही फंक्शन्स आहेत तर ते काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मग टॅन 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. कसा आहे तो, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे फर्स्ट डिग्री मध्ये असला. अगदी सिंपल आहे, एवढंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फक्त आपल्याला सांगायचं आहे त्याचं साइन. साइन याचा अर्थ तो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल. ओके, बघा सेकंड सेम आहे, कॉट 230 डिग्री सेम आहे, असंच करायचं आहे आपल्याला. 230 डिग्री म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे ते बघा, 180 डिग्री अप टू 270 डिग्री. 180 टू 270 च्या मध्ये असणार आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा असतो, तर पॉझिटिव्ह असतो. बस त्या दोन लाईन्स लिहायच्या आहे. थर्ड बघूया आपण. थर्ड काय दिलेला आहे, तर सेक 468 डिग्री. ओके, कसं सॉल्व्ह करणार आहे, हे थर्ड आहे ना, कसं सॉल्व्ह करणार आहे, सिमिलर. बघा सेक या ठिकाणी पहिल्यांदा तर 360 घेऊया. ओके, 360 प्लस 450 म्हणजे 90 ऍड करायला लागेल यामध्ये. ठीक आहे, आता 450 झालं. 450 प्लस किती असणार आहे, 18 डिग्री. ठीक आहे, काय करतोय आपण, तर याला स्प्लिट केलेला आहे. 360 म्हणजे सुरुवात इथनं झाली, एक रोटेशन कंप्लीट झालं, त्यानंतर अगेन 90 पर्यंत आलो, म्हणजे 360 प्लस 90 म्हणजे 450 आणि 450 नंतर अगेन समोर आलो म्हणजे 18 डिग्री. या सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण फक्त 18 डिग्री आलो, म्हणजे सेक 468 कुठे आहे, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग आपल्याला लिहावं लागणार आहे सेक 468 डिग्री
lies in second quadrant. सेकंड क्वाड्रंट. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक कसा असतो? या ठिकाणी पॉझिटिव्ह काय आहे? साइन आणि कॉस. सेक कसा असणार आहे? तर निगेटिव्ह. मग लिहावं लागणार आहे सेक 468 डिग्री इज निगेटिव्ह. ओके, आपल्याला फक्त याचं साइन काढायचं होतं. तर हा कसा मिळालेला आपल्याला? निगेटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह. ओके, हे तुम्हाला काढायचं आहे. अगदी सिंपल आहे, कॉपी करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा. स्टेट द साइन्स ऑफ कॉस 4 रेडियन अँड कॉस 4 डिग्री. नंतर समोर काय दिलेलं आहे? तर विच ऑफ दीज फंक्शन्स इज ग्रेटर. ओके, हे दोन क्वेश्चन एकत्र केलेले आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे तर कॉस 4 रेडियन आणि कॉस 4 डिग्रीचं साइन काय असेल, म्हणजे ते पॉझिटिव्ह असतील की निगेटिव्ह असतील हे चेक करायचं आहे. कसं चेक करणार आहे बघा या ठिकाणी. आता हा पहिल्यांदा कॉस 4 डिग्री. ओके, सो ठीक आहे, पहिले कॉस 5 रेडियन दिलेला आहे तर ते सॉल्व्ह करूया. आपल्याला इथे या ठिकाणी बघा 1 रेडियन. ओके, 1 रेडियनची व्हॅल्यू असते बघा या ठिकाणी 57.272 समथिंग. ओके, 57.272. सो आपल्याला काय काढायचं आहे? तर 4 रेडियन काढायचं आहे. मग काय करूया आपण? तर सिम्पली याला आपण 57 कन्सिडर करूया आणि मग 4 रेडियन विच इज इक्वल्स टू 57 इंटू 4 काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी? तर 228. ओके, म्हणजे 4 रेडियन किती मिळालेला आहे आपल्याला? 4 रेडियन विच इज इक्वल्स टू 228 डिग्री. ओके, अप्रॉक्सिमेट आहे, इक्वल नाही आहे, अप्रॉक्सिमेट देऊया. फक्त आपल्याला काय करायचं आहे? साइन काढायचं आहे. साइन काढण्यासाठी आपल्याला फक्त तो क्वाड्रंट कुठला येईल हे चेक करायचं आहे. त्यासाठी अप्रॉक्सिमेट घेतलेला आपण 4 रेडियन अप्रॉक्सिमेट टू 228 डिग्री. ओके, मग काय करणार आहे आपण बघा. तर आता हा 228 डिग्री आलेला आहे. कुठे आहे बघा? हा 0, 90, 180, 270. ओके, 0 to 90, 90 to 180, 180 to 270, 228 आहे. याचा अर्थ 180 to 270 च्या म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात. आता हा क्वाड्रंट कुठे आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, म्हणजे 4 रेडियन कुठे आहे? तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग कॉस 4 रेडियन. ओके, कॉस 4 रेडियन कशात आहे? तर लाइज इन थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, कॉस 4 डिग्री लाइज इन थर्ड क्वाड्रंट. आता या थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असते? तर या ठिकाणी टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. पण हा काय आहे? कॉस आहे. मग कॉस 4 रेडियन इज निगेटिव्ह. लास्ट क्वेश्चन केला सेम त्यासारखाच आहे, फक्त यामध्ये काय केलेलं आहे तर रेडियन मध्ये दिलेलं आहे. रेडियन आपण अप्रॉक्सिमेट बघितलं किती येऊ शकतं ते, कारण आपल्याला फक्त क्वाड्रंट काढायचा, एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची नाहीये. मग हा निगेटिव्ह आलेला आहे. ओके, देन आता आपण फाइंड करूया बघा कॉस 4 डिग्री. आपल्याला माहिती आहे 4 डिग्री आहे, याचा अर्थ तो फर्स्ट मध्ये आहे आणि फर्स्ट मध्ये सगळे फंक्शन कसे असतात तर पॉझिटिव्ह असतात. मग कॉस 4 डिग्री लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे आता साइन्स मिळालेले आहेत आपल्याला. कॉस 4 रेडियन काय मिळालेला आहे तर निगेटिव्ह आहे आणि
कॉस 4 डिग्री काय मिळालेलं पॉझिटिव्ह. नंतर काय विचारलेलं आहे, विच ऑफ दीज फंक्शन्स इज ग्रेटर. या दोन्हीपैकी कुठलं फंक्शन मोठं आहे. आता हे कसं ठरवणार आहे, तर बघा आपल्याला माहित आहे नंबर लाईन वरती बघितलं किंवा नेहमी निगेटिव्ह व्हॅल्यू बघा या ठिकाणी हा 0 आहे. ओके 1 2 हा -1 -2. तर या साईडच्या व्हॅल्यू ज्या असतील हा मायनस आहेत याचा अर्थ निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत आणि निगेटिव्ह व्हॅल्यू ह्या छोट्या असतात. तर ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. ओके पॉझिटिव्ह व्हॅल्यू नेहमी काय असतात, ग्रेटर असतात किंवा मोठ्या असतात. म्हणजे याचा अर्थ असा काय होईल, तर 4 रेडियन हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह हा डिग्रीपेक्षा लहानच असणार आहे कारण हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो तर निगेटिव्ह नंबर हा छोटा असतो. मग आपल्याला इथे लिहावं लागणार आहे या ठिकाणी बघा cos 4 डिग्री which is greater than cos 4 रेडियन. ओके cos 4 डिग्री हा cos 4 रेडियन पेक्षा मोठा आहे कारण आपल्याला सांगितलं विच ऑफ फंक्शन इज ग्रेटर. तर cos 4 डिग्री मोठा आहे. का मोठा आहे, तर हा पॉझिटिव्ह आहे आणि cos 4 रेडियन काय आहे, निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह नंबर्स हे निगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठे असतात, ग्रेटर असतात. या ठिकाणी cos 4 रेडियन हा छोटा आहे तर cos 4 डिग्री हा काय आहे दिलेला आहे तर मोठा आहे. एकाच क्वेश्चन मध्ये दोन होते. सिंपली आपल्याला फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवायचं होतं आणि त्यानंतर मग काय तर कुठला मोठा आहे हे दाखवायचं होतं. अगदी सिंपल आहे, कॉपी करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, स्टेट द क्वाड्रंट. आपल्याला क्वाड्रंट सांगायचं आहे इन विच थीटा लाईज. ओके फक्त आपल्याला क्वाड्रंट सांगायचं आहे ज्यामध्ये थीटा आहे. आता ते कसं फाइंड करणार आहे, इफ त्यासाठी दोन कंडिशन दिलेल्या आहे म्हणजे दोन क्वेश्चन्स दिलेले आहे. फर्स्ट आहे साइन लेस दॅन 0 अँड टॅन ग्रेटर दॅन 0. टॅन थीटा. ओके टॅन थीटा ग्रेटर दॅन 0. इथे पण काय दिलेलं आहे सेकंड वाला क्वेश्चन, कॉस थीटा लेस दॅन 0 अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन 0. कसं सॉल्व्ह करणार आहे बघा. यासाठी आपल्याला बघा हे माहित असणं गरजेचं आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. ओके यामध्ये सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. यामध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह असतो, यामध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असतो आणि यामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर साइन थीटा लेस दॅन 0. साइन थीटा लेस दॅन 0 म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी 0 आहे. या साईडचे जे काही नंबर्स असतील, ओके या साईडचे जे काही नंबर्स असतील ते या 0 पेक्षा लहान असणार आहेत. तर या साईडचे नंबर्स हे 0 पेक्षा काय असणार आहेत, मोठे असणार. लहान आहेत याचा अर्थ निगेटिव्ह आहेत, इकडे मोठे आहेत याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे. आता साइन थीटा जर 0 पेक्षा लहान आहे याचा अर्थ साइन कसा आहे, निगेटिव्ह आहे. मग साइन निगेटिव्ह कुठे कुठे असतो, तर या ठिकाणी साइन पॉझिटिव्ह असतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये पण तो पॉझिटिव्ह असतो. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट असा आहे की ज्या ठिकाणी साइन निगेटिव्ह असतो. मग बघा काय लिहिणार आहे आपण, साइन थीटा निगेटिव्ह इन कुठे कुठे निगेटिव्ह आहे तो, तर थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. निगेटिव्ह इन थर्ड फोर्थ क्वाड्रंट. ओके साइन निगेटिव्ह आहे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ही केस सॉल्व्ह झाली. आता सेकंड बघा काय दिलेलं आहे, अँड टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. ओके टॅन थीटा काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. मग टॅन थीटा इज पॉझिटिव्ह इन, ओके आता हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कुठे कुठे असणार आहे, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे आणि फर्स्ट मध्ये तर ऑलरेडी सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात आणि थर्ड मध्ये पण टॅन पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह इन पहिल्यांदा फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. ओके कुठे कुठे फर्स्ट आणि क्वाड्रंट्स, दोन क्वाड्रंट्स मध्ये आहे. इथे पण फर्स्ट आणि थर्ड दोन क्वाड्रंट्स मध्ये काय आहे तो, तर पॉझिटिव्ह आहे. ओके आणि साइन दोन क्वाड्रंट्स मध्ये निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह कुठे कुठे आहे साइन, तर थर्ड अँड फोर्थ
टॅन पॉझिटिव्ह कुठे आहे? फर्स्ट अँड थर्ड, थर्ड अँड फोर्थ, फर्स्ट अँड फोर्थ. ओके, सो याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते, तर दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? तर थर्ड. ओके, दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? थर्ड क्वाड्रंट. आपल्याला फक्त क्वाड्रंट बघायचा आहे ज्यामध्ये थीटा आहे. तर दोन्ही फंक्शनवरनं, दोन्ही केसवरनं आपल्याला लक्षात येतं की थर्ड दोन्हीमध्ये कॉमन आहे. मग आपल्याला लिहावं लागणार आहे थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, थीटा कशात आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा लाईज करतोय, म्हणजे या थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा आहे. कारण दोन्हीसाठी कॉमन येत आहे, दोन्ही केससाठी. फर्स्ट काय आहे? साइन थीटा लेस दॅन 0, तर साइन निगेटिव्ह या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ मध्ये असतो, आणि टॅन पॉझिटिव्ह फर्स्ट आणि थर्ड. सो थीटा आपला कुठे मिळालेला आपल्याला? थर्ड क्वाड्रंट मध्ये. इथे पण आता सेम क्वेश्चन आहे बघा, कॉस लेस दॅन 0. कॉस निगेटिव्ह कुठे कुठे असणार आहे? तर कॉस निगेटिव्ह या ठिकाणी आहे सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, सॉरी, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. फोर्थ मध्ये तो पॉझिटिव्ह असतो. सेकंड अँड थर्ड मध्ये कॉस काय आहे? तर निगेटिव्ह आहे. ओके, आणि टॅन पॉझिटिव्ह कुठे आहे? फर्स्ट आणि थर्ड मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? तर ही थर्ड क्वाड्रंट मध्ये. फक्त आपल्याला यावेळी ते लिहायची गरज आहे. अगदी सिंपल आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि हे कॉपी करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. 3 क्वेश्चन दिलेले आहे, सब क्वेश्चन. त्यामध्ये काय करायचं आहे बघा, तर या ठिकाणी साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. ओके, आता यामध्ये सगळ्या आपल्याला फंक्शन्सच्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत वेगवेगळ्या अँगल्स वरती. तर आपल्याला हे पाठ असणं खूप गरजेचं आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्या आधी बेसिक मध्ये पण सांगितलं होतं. याची ट्रिक पण दिली होती मी तुम्हाला की ह्या सगळ्या कशा आपण व्हॅल्यू काढू शकतो. परंतु प्रत्येक क्वेश्चन्स मध्ये आपण ते काढणार आहे का? नाही. मग पेपरमध्ये जर असं आलं तर तुम्हाला सांगितलं काय करायचं, तर लास्ट पेजला पहिलेच ते टेबल काढून ठेवायचा, जेणेकरून तुम्ही ते बघून या ठिकाणी आपण क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. पण काही बेसिक व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग साईनच्या व्हॅल्यूज बघा, या ठिकाणी साइन थीटा हा 0, ओके, 30, 45, 60, 90, 180. ओके, ह्या साइनच्या आणि कॉसच्या तर व्हॅल्यू पाठ असणं खूप गरजेचं आहे. मग साइन 0 काय असतो? तर हा 0 आहे. साइन 30 काय आहे? 1/2. साइन 45 1/√2. साइन 60 काय आहे? तर √3/2. साइन 90 1, आणि 0ची आणि 180ची सेम असते, म्हणजे हा 0 मिळालेला आपल्याला. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉसची जर फाइंड करायची असेल तर यालाच उलट करा, म्हणजे 1 पासन हा कॉस 0 काय आहे? 1. कॉस 30 काय आहे? तर √3/2. देन 45 काय आहे? तर सेम 1/√2. त्यानंतर 60 काय आहे? तर 1/2, आणि हा या ठिकाणी 0. कॉस 180 काय आहे? तर -1. मी सांगितलं होतं तुम्हाला, 1 असेल तर त्याला -1 करायचं. मग टॅन 0 काय असणार आहे? तर याला अपॉन करायचं आहे. टॅन म्हणजे काय? तर साइन अपॉन कॉस. अपॉन जर केलं तर 0/1 हा 0 मिळाला आपल्याला. इथे 2 2 कॅन्सल, 1/√3. इथे सगळंच कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे व्हॅल्यू इथे मिळाली आपल्याला 1. इथे 2 2 जर कॅन्सल झाला तर √3. इथे काय मिळेल? तर ती इन्फिनिटी, आणि 180 काय मिळेल आपल्याला? 0. एवढं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, हे 2 काढण्यासाठी साइन माहित असणं गरजेचं. एवढ्या जर व्हॅल्यू आपल्याला पाठ असतील तर बाकी सगळ्या आपण व्हॅल्यू सहज तयार करू शकतो, आणि याचाच यूज करून आपण मग क्वेश्चन सॉल्व्ह करणार. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे साइन 30 डिग्री. साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे? या ठिकाणी 1/2 प्लस कॉस 45 काय आहे? तर 1/√2 प्लस टॅन 180 डिग्री. टॅन 180 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे? तर 0 दिलेली आहे. मग काय करा, याला सॉल्व्ह करूया आपण. काय होईल बघा, क्रॉस मल्टिप्लाय करा. √2 प्लस 2/2 इंटू √2. आता हा 0 घेत नाही आपण. ओके, मग काय करूया बघा,
इथे √2 आहे +2. जनरली आपण डिनॉमिनेटरला रूट ठेवत नाही. काय करूया मग, एक तर रॅशनलायझेशन करता येईल किंवा त्यापेक्षा सोपा आहे बघा, हा 2 आहे, 2 असेल तर आपण त्याला √2 इंटू √2 लिहितो. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, 2 मिळतं. मग काय करूया बघा या ठिकाणी, तर √2 प्लस याला लिहूया आपण √2 इंटू √2 अपॉन 2 इंटू √2. मग काय होईल, इथनं √2 कॉमन घेऊया बघा, √2 इंटू इथनं √2 कॉमन जर घेतला तर 1 मिळेल, प्लस या दोन्ही मधला एक √2 बाहेर जाईल तर √2 अपॉन 2 इंटू √2. आता √2 आणि √2 कॅन्सल होऊन जाईल, मग आपल्याला शिल्लक मिळतं 1 प्लस √2 अपॉन 2. ओके, कशाची व्हॅल्यू आहे, सो आपल्याला जो काही गिव्हन क्वेश्चन दिला त्याची. आता सेकंड पण बघा सेम आहे, ऍज इट इज असंच तुम्हाला करायचं आहे. थर्ड बघूया आपण. थर्ड मध्ये काय दिलेलं आहे, साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1 अपॉन 2 इंटू कॉस 45. कॉस 45 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर 1 अपॉन √2 इंटू टॅन 360 डिग्री. ओके, आता बघा 360 आपण इथे बघतो असं, याला सुरुवात करतो आणि आल्यानंतर अगेन इथे 360 लिहितो, म्हणजे इनिशियल पॉइंट सेम आहे. ओके, 0 सुरुवात होते आणि येऊन पण परत आपण तिथे संपतो. याचाच अर्थ काय होतो, तर 0च्या सगळ्याच व्हॅल्यूज काय असतात 360 साठी. मग इथे tan ची व्हॅल्यू काय आहे, ते 0 आहे, 0 आहे, सो 360 साठी पण ती काय असणार आहे, 0. ओके, मग याचाच अर्थ काय होतो, जर 0 सगळ्याला जर मल्टिप्लाय केला, कशालाही मल्टिप्लाय केलं तर 0 येतो. याचा अर्थ याचा आन्सर काय मिळालेला आपल्याला, 0. इथे पण सेम आहे, इथे tan 0 विचारलेला आहे, tan 0 ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. कॉट 45 विचारलेला आहे. ओके, आता कॉट 45 ची आणि कोसेकची व्हॅल्यू कशी काढणार आहे आपण, तर साइन दिलेला आहे, साइन वरनं आपण कोसेकची व्हॅल्यू काढू शकतो. ओके, कोसेकची व्हॅल्यू काय आहे, 1 अपॉन साइन, म्हणजे कोसेक थिटा विच इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थिटा. देन कॉटची व्हॅल्यू विचारलेली आहे. कॉट काय असतो, कॉट थिटा विच इज इक्वल्स टू 1 अपॉन टॅन थिटा. ओके, मग कोसेक जर पाहिजे असेल तर साइनची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कितीची आहे 45. कोसेक 45 म्हणजे साइन 45 ची व्हॅल्यू जर विचारली आपल्याला, सो ही मिळणार आहे आपल्याला √2. का, कारण याची व्हॅल्यू दिलेली आहे 1 अपॉन √2, म्हणजे 1 अपॉन √2. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरला शिफ्ट होतो, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला √2 मिळालेली आहे प्लस. ठीक आहे, या ठिकाणी कॉट 45 ची व्हॅल्यू टॅन 45 ची जी व्हॅल्यू आहे त्याचाच रेसिप्रोकल करा, म्हणजेच हा मिळणार आहे 1. ओके, प्लस टॅन 0 ची व्हॅल्यू काय आहे, तर 0. ओके, जस्ट याचं कॅल्क्युलेशन करा, अगदी सिंपल आहे. आपल्याला टेबल माहित असणं गरजेचं आहे. टेबल जर आपल्याला माहित असेल तर आपण अशा टाईपचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, कॉपी करून घ्या. सो हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 क्वेश्चन कव्हर केलेले आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि आता जो घेतलेला आहे 5th. 4 क्वेश्चन कव्हर केलेले आहे. अजून 4 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही क्युरीज असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी व्हॉट्सॲप चॅनल असेल, त्याचबरोबर फेसबुक पेज असेल किंवा इन्स्टा असेल, तर तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि तुमच्या काही अडचणी जर असतील तर तिथे पण तुम्ही मांडू शकता. मी पर्सनली तुमच्या त्या अडचणी त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. सो मित्रांनो, या आपल्या चॅनलबद्दल आपल्या मित्रांना सांगा, आपल्या फॅमिलीमध्ये काही मेंबर्स असतील तर त्यांना सांगा. सोबतच आपल्या कॉलेजचे जे काही ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सवरती आपल्या या व्हिडिओच्या लिंक्स शेअर करत जा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या या चॅनलशी जोडले जातील. आणि जसं तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होतोय, शिकायला मिळतं, तसंच त्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. सो थँक्यू.